शहराचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर. पण अनेकांना वाटतं की हे पद फक्त मिरवण्यासाठी असतं. खरंच तसं आहे का? महापौर आणि उपमहापौर नक्की कोणत्या कामांसाठी जबाबदार आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. महापौर हे महापालिकेच्या महासभेचे अध्यक्ष असतात. शहराच्या विकासाचे जे मोठे निर्णय होतात त्या सभांचं नियंत्रण महापौर करतात. उदाहरणार्थ समजा की शहरात नवीन फ्लायओव्हर बांधायचा प्रस्ताव आहे. यावर होणाऱ्या चर्चेत सर्व नगरसेवकांची मतं घेणं, त्यांना बोलू देणं, त्यांचं मतदान घेणं आणि तो ठराव त्यांच्या संमतीने मंजूर करणं ही महापौरांची जबाबदारी आहे. थोडक्यात काय तर लोकशाहीच्या मार्गाने शहराचा विकास आराखडा तयार करणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. लक्षात घ्या, आयुक्त किंवा कमिशनर आपण जे म्हणतो ते शहराचे प्रशासकीय प्रमुख असतात, तर महापौर हे राजकीय प्रमुख असतात. महापौर हे जनतेचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात शहराचा विकास करणं ही महापौरांची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ तुमच्या भागात पाणी टंचाई आहे, तर नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून घेणं आणि आयुक्तांना त्या कामासाठी सूचना देणं हे महापौरांचं काम आहे. जेव्हा शहरात एखादा विदेशी पाहुणा, राज्यपाल किंवा पंतप्रधान येतात, तेव्हा शहराच्या वतीने त्यांचं स्वागत महापौर करतात. ते शहराचा चेहरा असतात. आता बोलूया उपमहापौरांच्या बद्दल. महापौरांच्या अनुपस्थितीत सर्व सभांचं कामकाज चालवणं, महापौरांनी सोपवलेली विशेष खाती किंवा वॉर्डमधील कामांवर देखरेख ठेवणं ही उपमहापौरांची जबाबदारी आहे. जर महापौरांनी राजीनामा दिला किंवा ते रजेवर असतील तर महासभेचे कामकाज चालवण्याचे सर्व अधिकार हे उपमहापौरांकडे येतात. ते महापौरांना त्यांच्या कामात मदत आणि सल्ला देण्याचं काम करतात. थोडक्यात सांगायचं तर शहराच्या मूलभूत सोयी सुविधा जसे की रस्ते, पाणी, आरोग्य आणि महापालिकेच्या निधीचा योग्य विनियोग होतोय की नाही यावर लक्ष ठेवणं हे या दोघांचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं महापौर आणि उपमहापौरांची जबाबदारी आहे. तुमच्या शहराचे महापौर कोण आहेत? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.